आंब्याचा सीझन संपून जाण्याआधी एकदा ही रेसिपी नक्की करून खा. चवीला इतकी भारी होते ना. चला तर कशी करायची बघूया. त्यासाठी 1 वाटी रवा अगदी 2-3 मिनिटं भाजून घ्यायचा. त्यानंतर इथे अर्धी वाटी तूप घेतलंय. त्यातलं 1 चमचा तूप घालून हा रवा छान खमंग रंग बदलू न देता अगदी 7 ते 8 मिनिटं भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर. तर बघू शकता रवा छान असा भाजला गेलाय. आता थंड व्हायला काढून घेते. रवा इथे पूर्णपणे थंड करायचा आहे आणि मग त्यामध्ये थंड 1 वाटी दूध आणि 1 वाटी आंब्याचा रस घालायचा आहे. रस नसेल तर मँगो पल्प करून घाला आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालं पाहिजे. आता हे 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर आता कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि त्यामध्ये आवडीचा सुकामेवा हलकासा तळून घ्यायचा. येथे मी काजू आणि बदाम वापरत आहे. त्यानंतर परत यामध्ये 2 चमचे तूप घालायचे आणि आता यामध्ये घालायची आहे पाऊण वाटी साखर किंवा आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता साखर आपल्याला इथे कॅरमलाइज करून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या रेसिपीची चव आणखी वाढणार आहे. अगदी मंद आचेवर 4 ते 5 मिनिटांमध्ये साखरेचं पाणी होतं. अशा पद्धतीने सोनेरी रंगाचं पाणी झालं की लगेचच यामध्ये तो भिजवलेला रवा घालायचा आहे. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाहीये. अगदी मंद आचेवरच ही सगळी प्रोसेस करायची आहे. तर आता हा भिजवलेला रवा छान असा परतून घ्यायचा आहे. हलकसं तूप सुटेपर्यंत. राहिलेलं तूप देखील यामध्ये घालायचं आहे. इथे 1 वाटी रव्यासाठी अगदी तुम्ही तुमच्या आवडीने 1 वाटी तूप देखील वापरू शकता. पण मी अर्धी वाटी तुपाचाच इथे वापर केलेला आहे. 4 ते 5 मिनिटं छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये राहिलेलं तूप घालायचं आहे. वेलची पूड आणि आवडीचा सुकामेवा अगदी बारीक करून घालायचा आहे. तर अशा पद्धतीचा कॅरमलाइज मँगो शिरा तुम्ही कधी खाल्ला आहे का? हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि खाल्ला नसेल तर या उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा. तर अगदी अप्रतिम चवीचा हा कॅरमलाइज मँगोचा माखंडी शिरा किंवा हलवा तयार होतो. एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया दुसऱ्या छानशा रेसिपीसोबत. आजची ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.